मनसेच्या महायुतीमध्ये समावेशाच्या चर्चा थंडावल्या। महायुतीमधल्या पक्षांच्या चिन्हावरती लढण्याचा प्रस्ताव मनसेने फेटाळला। महाराष्ट्र भाजपनं नाव न सुचवल्यानं शिर्डीमधून उमेदवारी मिळाली नाही। माझा कट्ट्यावरती रामदास आठवले यांचं वक्तव्य। राज ठाकरेंना घेऊन कोणाचा फायदा होणार नाही, माझा कट्ट्यावरती रामदास आठवले यांचा दावा। उद्धव ठाकरेंनी ऍडजस्टमेंट करायला हवी होती, आठवलेंचं वक्तव्य। प्रचंड शक्ती प्रदर्शन करत जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल। फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे यांच्यासह जानकरांची जाहीर सभा। गेल्या 2.5 महिन्यांपासून मला टॉर्चर केलं, नाना पटोले यांचा प्रकाश आंबेडकरांवरती प्रत्यक्ष निशाणा। योग्य वेळी उत्तर देऊ, पटोलेंचं वक्तव्य। नितीन राऊतांच्या उत्तर नागपूरमधूनही यंदा किमान 30 ते 40 हजार मतांची आघाडी घेऊ, नितीन गडकरींचा निर्धार। $3,500 कोटी टॅक्स थकबाकी प्रकरणामध्ये काँग्रेसला दिलासा। निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्टीकरण। पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या शिक्षणावरून जोरदार ट्रोलिंग। पुण्याचा उमेदवार अशिक्षित असल्याची सोशल मीडियावरती खिल्ली, तर जनतेनं माझी PhD स्वीकारलेली आहे, धंगेकर यांचं प्रत्युत्तर। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोदींच्या सभांचा धडाका। राज्यात मोदींच्या जवळपास 10 सभांचं नियोजन, तारखा लवकरच जाहीर होणार। मुंबईमधील RBIच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती। भारताची बँक व्यवस्था जगामध्ये आदर्श, मोदींकडून RBIचं कौतुक। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईमध्ये 10 सभा घेतल्या तरी भाजप मुंबईमधून तडीपार होणार। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरती संजय राऊत यांची टीका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।